हाय नमस्कार मंडळी. तर बघा, उन्हाळा म्हटलं की कच्च्या कैऱ्या तर आल्याच बघा. कच्ची कैरी खाणं हे खाणं पण उन्हाळ्यात पाणी पिऊन पिऊन माणसाला काही खावंसं वाटत नाही आपल्याला, म्हणून म्हटलं कच्च्या कैरीची चटणी करावी. तर बघा, इथं मी आंब्याची सालं काढून घेतलेत. सालेमुळे खूप कडवट लागते चटणी, म्हणून थोड्याशा साल्या काढून घ्यायच्या आणि असं बघा कट करून घेतल्या आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घातलेलं आहे बघा. हे बघा, अशा प्रकारे असं थोडं काय असलं की माणसाला जरा अर्धी भाकरी जास्तच जात असते. आणि ते मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे बघा. तुम्ही किसून पण घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. आणि बारीक करून घेतल्यावर मग नंतर बघा अशी आपण त्याला फोडणी द्यायचं आहे. जिरं, मोहरी आणि हळद, कढीपत्ता असला तरी चालतो बघा. माझ्याकडे काय नव्हता म्हणून मी टाकलेलं नाही आहे बघा. असं मस्तपैकी चटणीला तडका द्यायचा आणि खारी साखर आणि गोडी साखर टाकायची चवीप्रमाणे बघा. असं तडका दिला की मस्तपैकी आणि गोडी साखर आणि खारी साखर टाकून घ्यायची. मस्तपैकी आपण ही चटणी तयार आहे बघा. भाकरीसोबत कशासोबत खायला तोंडी लावण्यासाठी अशी छानपैकी. तर बघा, तुम्हाला कशी वाटली चटणी नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.